आज दिवसाची सुरुवात झाली ती या सुंदर रांगोळीने। त्यानंतर देवीला तरवटांच्या फुलाची माळ घातली। आज देवीची 6वी माळ। कात्यायनी देवीचे आज महत्त्व आहे। कात्यायनी देवीचे आपण पूजन करतो। कंचनाभावराभयं पद्मधरा मुकुटोज्ज्वलां स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण 9 वेगवेगळ्या स्वरूपांच्या देवीचे पूजन करतो। त्यानंतर तुळजाभवानी मंदिरामध्ये आज मला माझ्या मार्गदर्शिका आदरणीय गौरीताई यांनी संस्कार भारती आयोजित भूअलंकरण महोत्सवाला भेट देण्यासाठी बोलवले होते। तिथे गेल्यानंतरची रांगोळी पाहिली। ती रांगोळी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की रांगोळी जीवनासारखीच असते। त्यांना आपलं जीवन परिपूर्ण बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला ठिपके जोडायचे असतात आणि जीवन सुंदर बनवायचं असतं। त्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलर या शाळेमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं। त्या शाळेमध्ये गेले, तिथे आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि समोर आई तुळजाभवानीच्या स्वरूप असणाऱ्या त्यांचंच वात्सल्य मांगल्य पावित्र्य जन्माला घेऊन प्रत्येक स्त्री जन्माला घेऊन येते अशा माझ्या माजलगावमधील महिलांशी मी संवाद साधला आणि त्यानंतर काही फोटोही झाले। त्यानंतर मी गेले वट्टमवार यांच्याकडे भजनासाठी आणि असा संपवला दिवस।